श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमची रास मकर आहे का? चला तर मग जाणून घेऊ या मकर राशीची व्यक्ती कशा असतात, या व्यक्तींचे नेमके कुणासोबत पटते, यांचे स्वभाव गुणदोष याबद्दल सविस्तर माहिती, यांची मित्र राशी कोणती आहे, शत्रू राशी कोणती आहे, या व्यक्तींचे नेमके कुणासोबत पटते, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक ऐकावा लागेल. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सर्वात आधी तुम्हाला येईल. चला तर मग जाणून घेऊया मकर राशीच्या लोक कसे असतात. मकर राशी ही राशीचक्रातील 10वी राशी आहे. मकर राशीचा स्वामी हा शनी आहे. मकर राशीच्या लोकांच्या स्वभावाबाबतीत सांगायचं झालं तर मकर राशी अंतर्गत जन्मलेले लोक हे मेहनती आणि यश मिळवण्याचा दृढनिश्चय करणारे असतात. ते उच्च नियोजन आणि व्यवस्थित व्यवस्थापन क्षमता असलेले उत्कृष्ट नेते बनतात. ते कामावर अधिक जबाबदाऱ्या आणि शक्तिशाली पदे स्वीकारण्यासाठी नेहमी तयार असतात. मकर राशीत जन्मलेल्या लोकांसाठी दर्जा आणि प्रतिष्ठा खूप महत्त्वाची असते. आता आपण मकर राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो, त्यांची गुणवैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहणार आहोत. मकर राशीचे चिन्ह मगर आहे. या राशीच्या व्यक्ती अति महत्त्वाकांक्षी असतात. सन्मान आणि यश मिळवण्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची या व्यक्तींची तयारी असते. या व्यक्तींचा स्वभाव शाही असतो. व्यक्तिमत्वही गंभीर असते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी या व्यक्तींना कठोर परिश्रम करावे लागते. प्रवास करणे या व्यक्तींना आवडते. गंभीर स्वभावामुळे ही मंडळी कुणालाही सहज मित्र करत नाहीत. विशेष म्हणजे यांचे बहुतांश मित्र कार्यालय व व्यवसायातील असतात. बुरकट आणि निळा रंग या व्यक्तींचा आवडता रंग आहे. मितभाषी, गंभीर आणि उच्च पदांवरील व्यक्ती यांना आवडतात. देव व नशिबावर या व्यक्तींचा विश्वास असतो. पसंती आणि नापसंती याबद्दल दृढ असल्याने यांचे वैवाहिक जीवन लवचिक नसते. त्यामुळे यांच्या जीवनसाथींना अनेक गोष्टी त्रासदायक वाटू शकतात. या राशीचे लोक मित्रांच्या सहकार्याने जीवनात प्रगती करतात. या राशीच्या मुली सडपातळ असतात. यांना व्यायाम करणे आवडते. उंची जास्त असूनही यांना हाय हील सँडल घालायला आवडते. पारंपरिक प्रथांवर विश्वास ठेवणारे असतात. छोट्या छोट्या वाक्यांमध्ये विचार मांडतात. इतरांचे विचार सहजपणे समजून घेतात आणि यांचा मित्रपरिवार हा मोठा असतो. या राशीच्या मुलींना पिळदार शरीराचे पुरुष जास्त आकर्षित करतात. करिअर क्षेत्रामध्ये यश प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करण्यास तयार असतात. कुटुंबाच्या सुखासाठी कोणतीही जोखीम स्वीकारण्यास ते सज्ज असतात. ही झाली मकर राशीच्या लोकांची वैशिष्ट्ये. आता मकर राशींच्या अशा कोणत्या गोष्टी वेगळ्या आहेत ज्या त्यांना इतरांपेक्षा वेगळ्या ठरवतात ते आपण आता पाहणार आहोत. या व्यक्ती महत्त्वाकांक्षी तर असतातच आणि प्रॅक्टिकल देखील असतात. स्वतःला खोटे दाखवण्यात त्यांना अजिबात रस नसतो. आपण जसे आहोत तसं दाखवण्यात त्यांना जास्त रस असतो. त्यामुळे ते जसे आहेत तसे सर्वांसमोर असतात. हे लोक यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट मारत नाहीत. मकर राशीचे लोक हे फणसासारखे असतात. वरून कितीही कठोर असले तरी आतून मात्र मृदू आणि मधुर असतात. या राशीचे लोक प्रेम आणि काळजी घेणारे असतात. आपल्या कामाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या शिखरावर पोचण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतात. पण ज्या गोष्टीत या व्यक्तींना रस नसतो त्यामध्ये अत्यंत आळशीपणा करतात. आणि यांच्या करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर इलेक्ट्रॉनिक, लेखन, IT, बँक आणि फंडिंग या क्षेत्रात या व्यक्ती अधिक प्रगती करतात. मकर राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर हुकूम गाजवणं अत्यंत आवडतं आणि कोणताही अन्याय सहन करणं या व्यक्तींना जमत नाही. समोरच्या व्यक्तींना कितीही वाईट वाटलं तरी तोंडावर बोलून या व्यक्ती मोकळ्या होतात. कोणाच्याही मागून बोलणं या व्यक्तींना अजिबात आवडत नाही. जे आहे ते समोर आणि स्पष्ट असा एक थोडक्यात त्यांचा नेचर असतो. या व्यक्ती आपल्या वयाचा कधीही थांगपत्ता लागू देत नाही. हे या व्यक्तींचे वैशिष्ट्य आहे. नेहमी तरुण राहणे आणि तसंच दिसण्याचा प्रयत्न करणे यांना आवडते. या व्यक्तींचे व्यक्तिमत्व चार्मिंग असते. आपल्याला हवं त्या गोष्टीपर्यंत पोचायचे असेल तर त्यासाठी रस्ता या व्यक्ती शोधून काढतातच. या व्यक्तींचा मूड नसेल तर त्यासाठी चित्रपट पाहणे हा यांचा हमखास विरंगुळा आहे. या व्यक्तींना जेव्हा आपण आयुष्यात हरलो आहोत अथवा काहीही होणार नाही असं वाटतं
तेव्हाही यांसाठी चित्रपट हाच पर्याय असतो. कोणत्याही चिंतेपासून सुटका मिळवण्यासाठी चित्रपटातून आनंद घेणे हा पर्याय हे व्यक्ती निवडतात. यांच्या लव्ह लाईफबद्दल सांगायचे झाले तर या व्यक्तींसाठी प्रेम ही एक गरज असते. या व्यक्ती थोड्या विचित्र स्वभावाच्या असतात. आपल्यापेक्षा मोठ्या अथवा अगदी लहान व्यक्तींमध्ये या व्यक्तींना रस असतो. कोणत्याही चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात तर अडकून नाही ना पडणार याची चिंता या व्यक्तींना असते. आपला मिस्टर परफेक्ट अथवा मिस राईट मिळवायला या व्यक्तींना खूप वेळ लागतो. परफेक्ट मॅचबद्दल सांगायचं झालं तर मकर राशीच्या व्यक्तींसाठी कन्या राशीच्या व्यक्ती ह्या योग्य ठरतात. कारण या दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. त्यामुळे या दोन्ही राशींच्या व्यक्तींच्या स्वभावात आणि वागण्या बोलण्यात ही समानता असते. या दोन्ही राशीच्या व्यक्ती अत्यंत जबाबदार असतात. त्यामुळे कोणत्याही समस्येवर एकत्र बसून तोडगा काढू शकतात. भावनिक, रोमॅन्टिक आणि व्यावहारिक या तिन्ही चंचल गोष्टींमुळे या व्यक्ती एकमेकांना अत्यंत चांगली साथ देतात. या व्यक्तींचे मन जिंकून घेणे थोडे कठीण आहे, पण या व्यक्ती अत्यंत समजूतदार आणि प्रामाणिक असतात. प्रेम म्हणजे यांच्यासाठी लग्न. कोणाच्याही मनाशी खेळणे या व्यक्तींना अजिबात जमत नाही. प्रेम म्हणजे खेळ अथवा टाइमपास हा शब्द यांच्याकडे नाही. अशा प्रकारे मकर राशीच्या व्यक्ती ह्या विश्वासार्थ असतात. मकर राशीच्या लोकांचे काही गुणदोष आहेत, ते आता आपण पाहणार आहोत. त्यांना त्यांची चूक दाखवून दिलेली अजिबात आवडत नाही. ते स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही. थोडा वेळ गेला की त्यांना ती आपोआप समजते, पण जेव्हा आपण त्यांना सांगायला जातो तेव्हा त्यांना ते चूक कधीच मान्य करत नाहीत. जेव्हा मकर राशीचे लोक रागात असतील तेव्हा त्यांच्यापासून लांब राहिलेले केव्हाही चांगले, कारण या काळात अनावधानाने त्या तुमच्या भावना दुखवू शकतात. या व्यक्तींना खोटे बोललेले अजिबात आवडत नाही. ते स्वतःही खोटं बोलत नाही आणि कुणी खोटं बोललेले सहन करून घेत नाहीत. या व्यक्तींसमोर मीचा पाढा वाचलेला चालवलेला या लोकांना अजिबात आवडत नाही. या व्यक्तींसमोर स्वतःचे कौतुक केलेले यांना अजिबात आवडत नाही, कारण मकर राशीच्या व्यक्तींना ही काळजी नसते. त्यांना तुमचा स्वभाव भावतो, तुमची संपत्ती नाही. आता मग बघूया मकर राशीच्या लोकांची मित्र राशी कोणती आहे. वृषभ, मिथुन, कन्या, तूळ व कुंभ ही त्यांची मित्र राशी आहे. आणि शत्रू राशी सांगायचं झालं तर मेष, कर्क, सिंह, वृश्चिक ह्या राशी यांच्या शत्रू राशी आहेत. यांच्यापासून यांनी सावध राहावे. आता आपण पाहूया मकर राशीच्या लोकांनी कोणत्या देवाची उपासना करावी. शनी हा मकर राशीचा स्वामीग्रह असून मुख्य देवता हनुमान आणि शंकर आहेत. मकर राशीच्या व्यक्तींनी हनुमान आणि शंकराबरोबरच माता काली आणि माता सिद्धिदात्री यांचीही पूजा केली पाहिजे. या देवतांची पूजा केल्याने यांना विशेष फळ मिळते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी या देवांची मनोभावे सेवा आणि पूजा केली पाहिजे. मकर राशीसाठी 4 आणि 8 हा शुभ अंक मानला जातो आणि या राशीचा स्वामीग्रह हा मंगळ आहे. म्हणून या राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा काळा मानला जातो. अशा प्रकारे मकर राशीचे लोक हे मेहनती, समर्पित आणि निष्ठावान असतात. तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ मकर राशीबद्दल कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याही घरात तुमचे नातेवाईक, तुमच्या मित्रपरिवारामध्ये मकर राशीचं कोण ना कोणीतरी असेल तर त्यांच्याशी हा स्वभाव सुसंगत आहे का हेही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.